नमस्कार मित्रांनो, मी सूरज निमकर तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस ॲट छत्रपती संभाजीनगर / औरंगाबाद। बेसिकली या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक कॉलेजबद्दल डिटेलमध्ये डिस्कस करूया। त्या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर काय, इन्स्टिट्यूट कोड काय, ऑटोनॉमस आहे, नॉन ऑटोनॉमस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या कॉलेजचा प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड काय आणि त्या कॉलेजेसमध्ये कोणकोणत्या ब्रँचेस अवेलेबल आहे आणि त्यांचा ॲज पर कॅटेगरी वाईज काय कट ऑफ आहे हे सुद्धा डिस्कस करू। तर प्रत्येक गोष्ट व्यवस्थित डिस्कस केल्यामुळे हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे। जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड सर्कल सोबत शेअर करा। मला माहिती आहे थोडं लेट झालेलं आहे, जर काही कन्फ्युजन असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये विचारा आणि चॅनलला सबस्क्राइब करणं मित्रांनो विसरू नका। तर चला मी व्हिडिओला सुरुवात करत आहे। या मध्ये सगळ्यांना माहिती आहे फर्स्ट नंबरचं कॉलेज कोणतं येतं, ऑफकोर्स माहितच असेल, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर। या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 2008, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1960। ओनरशिप जर बघायला गेलं तर हे कॉलेज गव्हर्नमेंट तर आहेच, सोबत ऑटोनॉमस सुद्धा आहे। फीज अराउंड 1,40,000 पर्यंत आहे प्रत्येक वर्षाची, ॲज पर जनरल ओपन कॅटेगरी। रिझर्व्ह कॅटेगरीसाठी कमी राहणार। प्लेसमेंट बघायला गेलं तर 15 LPA to 6 LPA पर्यंतचं पॅकेज तुम्हाला मिळू शकतं। इथे दोन्ही पण एक्झाम एलिजिबल आहे, JEE मेन प्लस MST CT। आणि अजून माहिती हवी असेल तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला पण व्हिजिट करू शकता। आता आपण या कॉलेजचा कट ऑफ बघूया। तर बघा कट ऑफ 2023-24। आता ऑटोनॉमस कॉलेज असलं तर फक्त स्टेट लेवल कट ऑफ असतो आणि नॉन ऑटोनॉमस कॉलेज असलं तर स्टेट लेवल, होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी या 3 टाईपचे कट ऑफ असतात। या सगळ्या गोष्टी जर नीट समजून घ्यायचं असेल तर इथे एक व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल, हा व्हिडिओ व्यवस्थित गो थ्रू करा। याच्यामध्ये तुम्हाला सीट मॅट्रिक्स, कट ऑफ कसा बघायचा आणि काही टिप्स अँड ट्रिक्स पण मिळून जाईल। खूप जास्त हेल्पफुल व्हिडिओ आहे, नक्कीच बघा। आता इथे आपण बघूया इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, कॉम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, IT या ब्रँचेस आहे आणि यांचा कट ऑफ बघताना बघा जनरल ओपन यस, जनरल SC आणि जनरल OBC यस। हे जे मागे यस आहे म्हणजेच काय स्टेट लेवल आहे। हे जर होम युनिव्हर्सिटी असलं असतं ते H असलं असतं आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असलं असतं तर O असलं असतं, बट हे कॉलेज ऑटोनॉमस असल्यामुळे इथे फक्त यस आहे। इथे बघू शकतो आपण इलेक्ट्रॉनिक्सचा 93.75% आहे, 87.48% आहे जनरल SCचा आणि OBCचा कट ऑफ आहे 93.06। तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकतो। बघा मित्रांनो, आपण जे कॉलेज डिस्कस करत आहे त्याची जी फीज आहे ॲज पर जनरल ओपन कॅटेगरी, रिझर्व्ह कॅटेगरीनुसार कमी राहणार। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे मेजरली एक्झाम MST प्लस CET मेजरली MST प्लस MST CET प्लस JEE एक्झाम्स एलिजिबल आहे। तर या दोन गोष्टी लक्षात ठेवा। सेकंड नंबरचं कॉलेज आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी छत्रपती संभाजीनगर। या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1987, कॅम्पस एरिया अराउंड 18 एकरचा आहे। या कॉलेजचं ओनरशिप पण बघायला गेलं तर गव्हर्नमेंट तर आहेच, सोबत ऑटोनॉमस सुद्धा आहे। फीज अराउंड 3,20,000 पर्यंत आहे 4 वर्षाची। जनरल ओपन कॅटेगरीसाठी, रिझर्व्हसाठी कमी राहणार। हायस्ट पॅकेज 25 LPA टू ॲव्हरेज पॅकेज 8 LPA पर्यंत मिळू शकतं। इथे एंट्रन्स एक्झाम JEE मेन एलिजिबल आहे। ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन बाकीच्या गोष्टी तुम्ही सर्च करू शकतात। आणि इथे जर तुम्हाला कट ऑफ बघायचं असेल तर इथे फक्त एकच ब्रँच अवेलेबल आहे, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग। 2022, 23, 24 नुसार तुम्ही रँक बघू शकता जनरल, ऑल, OBC आणि SC कॅटेगरीसाठी। थर्ड नंबरचं कॉलेज आहे मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी छत्रपती संभाजीनगर। या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड आहे 2160, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1975, कॅम्पस एरिया अराउंड 13 एकरचा आहे। हे कॉलेज प्रायव्हेट तर आहे पण सोबत ऑटोनॉमस सुद्धा आहे। फीज अराउंड 4,04,000 पर्यंत असू शकतं 4 वर्षाची। प्लेसमेंट बघायला गेलं तर 80 LPA पासून 7 LPA पर्यंत आहे। मी भरपूर वेबसाईटचा रेफरन्स घेतला, करियर 360, कॉलेज दुनिया वगैरे, ते 80 LPA शोकेस करते, माइट बी असेल सुद्धा, डोंट फेअर अबाउट दॅट। एंट्रन्स एक्झाम जर बघायला गेलं तर JEE मेन प्लस MST CET आहे। ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्ही बाकीच्या गोष्टी क्रॉस व्हेरीफाय करू शकतात। इथे कट ऑफ बघूया, CS, AI, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकलचा कट ऑफ तुम्हाला राऊंड 1 आणि राऊंड 2 चा दिसत आहे। फोर्थ नंबरचं कॉलेज आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी छत्रपती संभाजीनगर, इन्स्टिट्यूट कोड आहे 2113। थर्ड नंबरच्या आणि फोर्थ नंबरच्या कॉलेजमध्ये कन्फ्युज नाही व्हायचं, ते मराठवाडा आहे, हे महाराष्ट्र आहे, ओके। आणि एस्टॅब्लिशमेंट इयर आहे या कॉलेजचं 2001, कॅम्पस एरिया 10 एकरचं। हे कॉलेज सुद्धा प्रायव्हेट आहे, सोबतच ऑटोनॉमस सुद्धा आहे। फीज अराउंड 4,07,000 पर्यंत लागू शकतं 4 वर्षासाठी। हायस्ट पॅकेज 37.26 LPA टू ॲव्हरेज पॅकेज 3.2 LPA पर्यंत मिळू शकतं। इथे बोथ द एक्झाम्स एलिजिबल आहे। आपण कट ऑफ जर बघायला गेलं तर इथे ॲग्रिकल्चर, सिव्हिल, CS अँड डिझाईन, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, ENTC या ब्रँचेस अवेलेबल आहे आणि जनरल ओपन यस, जनरल SCS, जनरल OBCS तुम्ही कट ऑफ इथे बघू शकता। ऑटोनॉमस असल्यामुळे फक्त स्टेट लेवल कट ऑफ आहे। फिफ्थ नंबर ऑफ कॉलेज आहे देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज छत्रपती संभाजीनगर। या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 2114, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2009। या कॉलेजचा कॅम्पस एरिया 9 एकरचा आहे। ओनरशिप प्रायव्हेट आहे, सोबतच नॉन ऑटोनॉमस सुद्धा आहे कॉलेज। फीज जर बघायला गेलं तर 3,72,000 पर्यंत तुम्हाला लागू शकतं। कॅम्पस प्लेसमेंट जर बघायला गेलं तर 12 LPA टू 4 LPA पर्यंतचं पॅकेज या कॉलेजमध्ये मिळतं। ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अजून तुम्ही गोष्टी बघू शकतात। कट ऑफ जर बघायला गेलं तर बघा हे कॉलेज नॉन ऑटोनॉमस असल्यामुळे तुम्हाला इथे सिव्हिल, CS, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स
आणि मेकॅनिकलचा जो कट ऑफ आहे तो दोन सब कॅटेगरीमध्ये दिसत आहे, जनरल ओपन एच, जनरल ओपन ओ. एच मीन्स होम युनिव्हर्सिटी आणि ओ मीन्स अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. तर ओपन, एससी आणि ओबीसीचा कट ऑफ तुम्ही बघू शकता आणि स्क्रीनशॉट सुद्धा तुम्हाला घेता येईल. यानंतरचं कॉलेज आहे या लिस्टमध्ये श्रेयश कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी छत्रपती संभाजीनगर. इन्स्टिट्यूट कोड आहे 2112. एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2008. कॅम्पस एरिया अराउंड 26 एकरचा आहे. या कॉलेजचं ओनरशिप प्रायव्हेट प्लस नॉन ऑटोनॉमस आहे. फीज अराउंड 2,86,000 आहे 4 वर्षासाठी. तुम्ही बघू शकता प्लेसमेंट 27 LP टू 7 to 10 LP पर्यंत मिळू शकतं तुम्हाला. इथे दोन्ही पण एक्झाम एलिजिबल आहे. कट ऑफ जर बघायला गेलं आपण सिव्हिल, CS, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, ENTC आणि कॉम्प्युटर सायन्स, AI आणि MLचा, तर जनरल ओपन एचचा कट ऑफ इथे 36.02% आहे. सिव्हिल साठी जनरल ओपन ओचा 38.85 आहे. तिथे तुम्ही बघू शकता एच आणि ओ मीन्स होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे. 7 नंबरचं कॉलेज आहे MGM जवाहरलाल नेहरू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर. इन्स्टिट्यूट कोड आहे 2132. एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1983. कॅम्पस एरिया अराउंड 70 एकर्स आहे. ओनरशिप प्रायव्हेट प्लस नॉन ऑटोनॉमस आहे कॉलेज. फीज अराउंड 1.5 to 6 लाख पर्यंत लागू शकतं. इथे एका वर्षाची पण फीस दिली आणि 4 वर्षाचा पण फीस स्लॅब दिलेला आहे. प्लेसमेंट जर बघायला गेलं तर 9 LP टू 4.5 LP पर्यंतचं पॅकेज तुम्हाला मिळू शकतं. एंट्रन्स एक्झाम इथे JEE मेन प्लस MSTCT दोन्ही पण एलिजिबल आहे. कट ऑफ बद्दल जर बघायला गेलं तर इथे तुम्हाला राऊंड 1, राऊंड 2 आणि राऊंड 3 चा ऍज पर रँक नुसार कट ऑफ तुम्हाला इथे दिसत आहे. 8 नंबरचं कॉलेज आहे CSMSS छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर. या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 2533. एस्टॅब्लिशमेंट इयर रिसेंटली 2013. कॅम्पस एरिया अराउंड 4 एकर्स आहे. ओनरशिप प्रायव्हेट आहे. फीज अराउंड 2.9 लाख पर्यंत लागू शकतं आणि प्लेसमेंट जर बघायला गेलं तर 10 LP टू 3.5 LP पर्यंतचं पॅकेज मिळू शकतं. इथे पण दोन्ही एक्झाम एलिजिबल आहे. आणि आपण कट ऑफ जर बघत असेल सिव्हिल, CS, इलेक्ट्रिकल, ENTC, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, तर जनरल ओपन, SC आणि OBCचा बघू शकता तुम्ही होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ. 9 नंबरचं कॉलेज आहे पीपल एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर. या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 2134. एस्टॅब्लिशमेंट इयर 1994 आहे. थोडं जुनं कॉलेज आहे, चांगली गोष्ट आहे. कॅम्पस एरिया अराउंड 26 एकर आहे. ओनरशिप बघायला गेलं तर प्रायव्हेट आहे. या कॉलेजचं पण प्लेसमेंट अराउंड 7 LP टू 3 LP पर्यंत मिळू शकतं. इथे पण दोन्ही एक्झाम एलिजिबल आहे आणि इथे कट ऑफ आपल्याला सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल अँड ऑटोमेशन, इलेक्ट्रॉनिक अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा तुम्हाला ऍज पर कॅटेगरी दिसत आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. 10 नंबरचं कॉलेज आहे औरंगाबाद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नायगाव सावंगी छत्रपती संभाजीनगर. या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 2250. एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2010. कॅम्पस एरिया अराउंड 10 एकर. हे कॉलेज प्रायव्हेट तर आहे, सोबत ऑटोनॉमस सुद्धा आहे आणि फीस पण इथे तुम्ही बघू शकता अप्रोक्सिमेटली. प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड जर बघायला गेलं तर 9 LP टू 3.40 LP पर्यंतचं पॅकेज तुम्हाला मिळू शकतं. बोथ द एक्झाम्स इथे एलिजिबल आहे आणि कट ऑफ जर बघायला गेलं आपण इथे सिव्हिल, CS, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकलचा दिसत आहे तुम्हाला ऍज पर कॅटेगरी आणि याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढू शकता. तर मित्रांनो हे होते 10 बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस इन छत्रपती संभाजीनगर और औरंगाबाद. बेसिकली या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा, प्रत्येक गोष्ट क्रॉस व्हेरीफाय करा, कारण हा तुमच्या करिअरचा प्रश्न आहे. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर पण तुम्हाला जर काही डाऊट असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा. मी ॲज सून एज पॉसिबल तुम्हाला रिवर्ट करण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.